त्यात गडहिंग्लज नगरपालिकेवर जनता दलाकडे 11 जागांवर त्यांनी विजय मिळवला. त्यांच्याकडे सत्ता आलेली आहे. जनता दलाच्या स्वाती कोरी नगराध्यक्षपदी विराजमान होताना बघायला मिळतात. तर तिकडे आणखी एक अपडेट आलेला आहे. त्यानुसार सोलापूरमध्ये दुधनी नगरपालिकेत सिद्धराम मेहत्रे, मोठा धक्का. चर्चेत राहिलेली निवडणूक होती. दुधनी नगरपालिकेत गेल्या 50 वर्षामध्ये पहिल्यांदाच सत्ता पालट बघायला मिळतोय. हां बोला सर. याच्यामध्ये जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि जे मोठ्या नेत्यांचे समर्थक आहेत, जसं राधाकृष्ण विखे पाटलांचे समर्थक आहेत, ते आता पिछाडीवर आहेत. असा धक्का अनेकांना महाराष्ट्रामध्ये बसणार आहे. कारण असं आहे की आपल्या कानाखाली राहील, आपल्या खांद्याखाली राहील, आपल्या पंखाखाली राहील असा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार द्यायचा म्हणजे मग तो पुढे आमदारकीच्यासाठी आपल्याला चॅलेंज राहू शकणार नाही किंवा त्याचं एक प्रस्थ म्हणून वेगळं निर्माण होणार नाही आपल्या मतदारसंघामध्ये. अशा बऱ्याच आमदारांनी आपल्या मतदारसंघातल्या लोकांना नगराध्यक्ष पदाचं उमेदवारी दिली आणि त्याच्या विरोधामध्ये त्या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या, लोकप्रिय असलेल्या व्यक्तीला विरोधी पक्षांनी उमेदवारी दिली. त्यामुळे असे निकाल येताना आपल्याला अनेक ठिकाणी दिसणार आहेत. ठीक आहे, आपण विजय चोरमारे सरांकडे जाऊया. चोरमारे सर, आता जे 2 निकाल आलेले आहेत त्याच्यावर तुमची कमेंट. सुरुवातीला मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं गडिंग्लजच्या निकालासंदर्भात आपल्याला बोलावं लागेल. म्हणजे देशातला निकाल म्हणून त्याचा महत्त्वाचं अशासाठी लक्षात घ्यायला लागेल तर जनता दलाकडे तिथली सत्ता आलेली आहे. तो जनता दल देवेगौडांचा जनता दल आहे, म्हणजे जनता दल युनायटेड नव्हे, जनता दल सेक्युलर. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आहेत स्वाती कोरिया, त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि तिथं जनता दलाचं बहुमत आलेलं आहे. तिथं शिवसेना भाजपची युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढत होता आणि काँग्रेस अगदी फुटकळ 2-4 जागावर, 1-2-3 जागावर काँग्रेसचे उमेदवार होते. तिथं काँग्रेस तिथं लढतीत नव्हती. तर महत्वाचं म्हणजे जनता दलानं, श्रीपतराव शिंदे हे अगदी मृणालताई गोरेंच्या पासून अगदी जुन्या काळातले, जुन्या पिढीतले जनता दलातले आणि त्या पक्ष न बदललेले जनता दलात अखंडपणे, अर्थात वेळोवेळी राजकीय तडजोडी स्थानिक पातळीवर त्यांनी केल्या असतील. स्वाती कोरेंनी अगदी जनता दलाच्या असल्या तरी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला ते शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात होत्या. म्हणजे ते अगदी हार्डकोर सेक्युलर आणि डाव्या विचारावर श्रद्धा असं काही समजण्याचं कारण नाही. पण पक्ष म्हणून तिथली सत्ता जनता दलाकडे आलेली आहे आणि मला वाटतं जनता दलाला राज्यातली असली ही एकमेव नगरपालिका किंवा सत्ता असलेलं स्थानिक स्वराज्य संस्था असू शकेल असं मला वाटतं.